लाडके सर्वात लाडके सळसळत्या रक्ताचे विद्यार्थी आणि सळसळत्या रक्ताचं पालन पोषण करणारे असतात आणि बोलण्यास सुरुवात करतो. मी काही मोठा वक्ता नाही, मी थोडा हुशार नाही आहे, कारण इथे विद्यार्थी पूर्ण आले 80%, 99% वाले माझ्या आयुष्यावर मला बोलणार आहे. मी कसा घडलो आहे, कारण मी माझ्या मते मी माणूस बनलो आहे. आणि जेवढे काही आपले विद्यार्थी बसलेले असतील त्यांनी डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, सगळं बनावं, पण त्याही अगोदर माणूस बनावं. तर मला शुभेच्छा देतो. कारण डॉक्टर बनतात फक्त दुसरी बिल्डिंग बांधायची, तिसरी बिल्डिंग बांधायची, चौथी बिल्डिंग बांधायची. प्रवासी जर चांगले शत्रूमध्ये गतिष्ठ तुम्ही का भवानी. हे वाटे हे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना असं भावी काळामध्ये त्यांना यश मिळो ही परमेश्वरासाठी आणि देवदूताची प्रार्थना करतो. खरं तर तुमच्यासारखा माझा कधीही गुणगौरव झालेला नाही, माझं कधीही झालं नाही. कारण मी सातवीमध्ये असताना मला शिक्षक खूप मारायचे. तरी मला शिक्षक बदल मारायचे, पण तरी पण नाव घ्यायचे की तू खूप चांगलं लिहितो, कारण तुझी लिहिण्याची स्पीड चांगली आहे. कारण 20 पैकी मला 18 मार्क पडायचे, 20 पैकी मला 2 मार्क पडायचे, 18 गायब व्हायचे. आणि माझ्या शेजारी मुलगी होती माझ्या वर्गातली, तिला 20 पैकी 18 पडायचे, तरी तिला शिक्षक घेऊन तिला पण मारायचे की तू याच्याच पानाला जा गेले म्हणून. तर आम्हाला घटक अध्याविषयी वाक्यप्रचार म्हणून दिलं, रसा तळाला जाणे म्हणजे काय. तर सगळ्यांनी लिहिलं, मी पण हुशार होतो की मी म्हणलं माझ्या गावातला पाटील, मी लिहायला सुरुवात केली माझ्या घटक पेपरमध्ये. माझ्या गावची पाटील 1000 एकर जमीन होते, पण दारूच्या नाली लागून रसा तळाला गेले, असे वगैरे सांगितलं. आणि माझे होता रामच्या शनिवारी आमची घटक चाचणी झाली आणि पेपर मास्तर घेऊन गेले, घरी घेऊन गेले. त्यांनी रविवारच्या दिवशी तपासताना सुरुवात केली. तपासल्यानंतर सोमवारी परत तेच पेपर घेऊन वर्गात बपलत मागून आला. अरे रामू तुला काय सांगू म्हणे. मला दुखणं झालं. मी रावच्याचा पेपर हातात घेतला आणि तपासायला सुरुवात केली. तपासतात मला ताप आली आणि तसंच गेलो आणि दवाखान्यात गेलो, 2 इंजेक्शन घेऊन आलो आणि दुसऱ्या सकाळी आता येतात घेऊन आलो. म्हणलं काय झालं सर. मग सोमवारच्या दिवशी आमची चर्चा झाली की बाबा अरे सगळ्यांनी व्यवस्थित दिलं, तुला हे 18 पैकी 2, 20 पैकी 2 मार्क आहे, तू पूर्ण पान भरून नेलं, शाबासकी म्हणलं. आणि मग तेवढ्यात रावच्याचा पेपर दाखवायला सुरुवात केली. तर रावच्याला सर म्हणाले, क्लास टीचर म्हणाले, अरे याला मार्क देवा तर अन्याय होईल, शासनावर अन्याय होईल, नाही देवा तर याच्यावर अन्याय होईल. त्यांनी लिहिलं होतं, प्रश्न असा होता, रसा तळाला जाणे म्हणजे काय. त्यांनी उत्तर लिहिलं होतं. तर त्या दिवसापासून कळालं मला की गुणवत्ता आणि गुणसंख्या जमीन आसमानचा फरक आहे. मला गुणसंख्या मार्क पडायचे नाही, पण गुणवत्ता माझ्यात होती. गुणसंख्येची जरी कमी असलो तर आज या पदावर येऊन पोहोचलो आहे. पण तेवढा गुणसंख्येचा आज जर तुम्ही बघितलं की गुणसंख्या आणि गुणवत्ता मध्ये 55 मुलं होते. माझ्या वर्गात आला शिक्षण अधिकारी, माझ्या वर्गात आले आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी विचारलं, मित्रांनो विद्यार्थ्यांनो मी एकच प्रश्न